जळगावच्या धरणगाव येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेसह तिच्या मुलाला परत इराणमध्ये पाठवण्याची जळगाव पोलीस दलाकडून प्रक्रिया सुरू असून महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या मुलाला इराण देशात पुन्हा पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून महिलेला सोबत घेत जळगाव पोलीस इराणी दूतावास या ठिकाणी जाऊन आले आहेत। पुढील 10 दिवसात इराणी महिलेसह तिच्या मुलांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। इराणी महिलेसह बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 3 जणांना यामध्ये अटक करण्यात आली होती। अटकेतील तिघांपैकी दोघांनी महिलेला आश्रय देण्याबाबत बनावट कागदपत्रे बनवली, तसेच एकाने पाकिस्तानमध्ये चॅटिंग तसेच व्हिडिओ कॉल केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। आफिक मुसा, अहमद मुसा आणि अहमद मोहम्मद हसन मोहम्मद शेख सय्यद अशी अटकेतील तिघांची नावे असून पोलीस कोठडीचा हक्क राखून तिघांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे। महिलेचा विजा संपल्यानंतर देखील ती भारतात धरणगाव येथे बेकायदेशीरपणे राहत होती, त्यामुळे तिला आश्रय दिल्याने विदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। अटकेतील आरोपींची पाकिस्तानसह इतर देशातील कुणाशी काही संबंध आहेत का आणि नेमके कुणाशी आणि कोणत्या कारणासाठी संबंध आहेत याचा पोलीस तपास करीत आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। एक गोपनीय माहिती आधारित धरणगाव शहरामध्ये एका घरी आम्ही शोध घेतला। त्या घरामध्ये एक इराणी महिला, त्याच्या अंदाजे वय तिचं 37 वर्ष आणि त्याच्यासोबत एक 3 वर्ष मुलगा सापडले होते। मग तिचा सखोल तपासामध्ये ही निष्पन्न झालं की ही जे इराणी महिला इथं एक अफगाणी माणसासोबत लग्न झाले होते। मग इथं आल्यानंतर त्या अफगाणी माणसाचं इथं मर्डर झालं होतं नाशिक जिल्हा येवलामध्ये। मग त्याच्यानंतर हा इलिगली इथं राहत होता, त्याच्या विजा एक्सपायर झाल्या होत्या आणि त्याचे पासपोर्ट देखील म्हणजे या महिन्यात एक्सपायर होणार होत्या आणि ही इलिगली इथं देशात राहत होता। मग ही इलिगली राहणाऱ्या एक फॉरेन नॅशनलला त्यांनी रेजिडेन्स दिले म्हणून त्यांना ही जे दोन आरोपींना आम्ही सुरुवातीला अटक करण्यात आलं होतं। मग त्याच्यानंतर अजून तपासामध्ये त्यांना काय डॉक्युमेंट्स आणि मोबाईल फोन मिळण्यामध्ये ते फेक डॉक्युमेंट्स वगैरे तयार केलं, त्याच्यामध्ये देखील मदत केलं। या विषयावर आम्ही कलम ॲड करून अजून एक आरोपींना आम्ही अटक करण्यात आलं होतं। ही जे महिला आहे इराणी महिला, त्यांना डिपोर्टेट करण्यासाठी आमचा पूर्ण प्रोसेस चालू आहे आणि इराणी एम्बसीत देखील आमच्या कर्मचारी वगैरे जाऊन आलो त्या महिलांना घेऊन। कदाचित येणाऱ्या 10 दिवसात त्यांना इराणी महिला आणि त्यांच्या मुलांना आम्ही परत पाठवण्याची प्रक्रिया होईल। सर, जे संशयित आरोपींचे मोबाईल होते त्याच्यातून काही व्हिडिओ कॉल्स आणि चॅटिंग जे आहे ते पाकिस्तानात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले काय? जे संशयित आरोपी होते 3 आरोपी, त्याच्यातला एक आरोपींचा मोबाईलमध्ये इतर देशाचा सोबत त्यांचं व्हॉट्सअपचं चॅटिंग आणि कॉल्स होते। मग ते नेमका एक्झॅक्टली त्यांचे उद्देश काय आहे ही सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे। तसं ते आमचं MCRमध्ये आहे, त्यांचा आम्ही पोलीस कस्टडीचा हक्क राखून ठेवून त्यांना MCR करून घेतला कोर्टानं रिक्वेस्ट करून। आम्ही पोलीस कस्टडी घेणार आहे आणि पोलीस कस्टडी जेव्हा आम्ही घेतलं तेव्हा आम्ही ह्या बाबतीत म्हणजे क्लिअर तपास करू। सर, आरोपींची नाव काय आणि त्यांना नाशिक पोलिसांनी पण ताब्यात घेतले असेल? आरोपींचं नाव आहे रफिक मुसा, अहमद मुसा 2 आरोपी आहे। नंतर अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे अहमद मोहम्मद हसन मोहम्मद शेख सय्यद, असं 3 आरोपी आहे। तिघांपैकी दोघांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याच्याबद्दलचा बोलणार।